ग्रामपंचायत निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे। पाहू शकता माहे जानेवारी 2026 ते माहे डिसेंबर 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम म्हणजे अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे। शासन परिपत्रक आहे 17 फेब्रुवारी 2026 रोजीचं। आता तुमचे ग्रामपंचायतीवर प्रशासक असेल तर कधीपर्यंत निवडणूक लागू शकतं, तर निवडणुकी लागण्या अगोदर प्रभाग रचना वार्ड रचना करण्यात येते। तर वार्ड रचना पाहू शकता, प्रारूप प्रभाग रचना तयार करणे 20 फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांनी गुगल अर्थचे नकाशे सुपर इम्पोज करून प्रत्येक गावचे नकाशे अंतिम करणे। यानंतर संबंधित तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळी पाहणी करून प्रभाग पाडणे सीमा निश्चित करणे। 27 फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे। सदर समितीमध्ये गट विकास अधिकारी व संबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असेल। 5 मार्च 2026 त्याचबरोबर पहा, प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जिल्हा अधिकारी यांच्या मान्यतेसाठी सादर करणे 11 मार्च रोजी। यानंतर जिल्हाधिकारी यांनी नमुना ब प्रारूप प्रभाग रचनाची संक्षिप्त तपासणी करणे आणि सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करणे 17 मार्च रोजी। राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांनी आवश्यक असल्यास प्रस्तावास दुरुस्ती करणे 23 मार्च रोजी। त्याचबरोबर 30 मार्च रोजी या दुरुस्त अंतर्भूत करून प्रारूप प्रभाग रचना तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने मान्यता द्यावी। यानंतर पहा, 7 एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचनेला नमुना ब व्यापक प्रसिद्ध देऊन तहसीलदार यांनी हरकती व सूचना मागवण्यासाठी जाहिरात सूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक 13 एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक 16 एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करणे। 21 एप्रिल रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकारी यांनी सुनावणी घेणे। यानंतर 23 एप्रिल रोजी आलेल्या प्रत्येक हरकती व सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे। 28 एप्रिल 2026 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करणे आणि अंतिम म्हणजे 4 मे रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला जिल्हाधिकारी यांनी नमुना अ मध्ये व्यापक प्रसिद्धी देणे। अशा प्रकारे हा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। आता हा कार्यक्रम कोणासाठी आहे? जानेवारी 2026 पर्यंत ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजेच मुदत संपलेली आहे आणि माहे डिसेंबर 2026 पर्यंत मुदत संपणाऱ्या म्हणजे पुढच्या सुद्धा ग्रामपंचायतीसाठी हा निवडणूक कार्यक्रम आहे। म्हणजेच ग्रामपंचायतीसाठी बिगुल वाजलेला आहे। आता पहा, तुम्ही सदस्य सरपंच आहात आणि आपल्याला ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीसाठी उभे राहायचं आहे, नामनिर्देशन अर्ज भरायचा आहे, तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देण्यात आलेली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोणकोणती कागदपत्र लागतात, ती कुठे मिळतात, ती आतापासूनच काढून ठेवा, त्याची माहिती घ्या। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, तिथे जाऊन क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकता। हा व्हिडिओ सर्व गावातील नागरिकांना शेअर करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ घेऊन। निवडणुकीचा कालावधी कधी आहे, निवडणुकी संदर्भातील पुढचा आदेश, पुढचा तारखा कधी येतात तो घेऊन। धन्यवाद।